त्या मुलीशी खेळू नका, वेळ वाया घालवू नका असं माईनी सांगून 1 तास सुद्धा झालेला नाहीये. आणि मी हे बघतोय सगळेजण त्या मुलीशी खेळायला आलात. अरे नानू मामा, आम्ही काय खेळत नव्हतो तिच्याशी, आम्ही एकमेकांना आमची गोष्ट सांगत होतो. आता ती तिथे आहे, त्याला काय करणार. हे बघ, उगाच काहीतरी बडबडू नकोस. मला हे आवडलेलं नाही आणि माईला सुद्धा आवडणार नाही. आता हे जाऊन माईजवळ पचकणार ना तू? मग काय भीतो की काय? हा, आत्ता जाऊन सांगतो तिला. थांब नानू, काय केलं रे आम्ही? काय केलं? नुसती गोष्ट ऐकतो ना आम्ही. पण माई नको असं म्हणाली असून सुद्धा मी आत्ता जाऊन सांगतो तिला. नानू मामा थांबा. ईशाला गोष्ट सांगतोय विक्रांत. हसतेय ती म्हणे. सगळी मैफिल जमलीये तिथे. मज्जा येत असेल ना ईशाला? हो, आलं माझ्या लक्षात. सॉरी सलील. अगं सॉरी काय, इट्स ओके. नाही अरे, काय झालं, मी मगाशी आजीला फोन केला होता ना कसे आहेत विचारायला, तेव्हा मला कळलं की विक्रांत ईशाला त्याच्या घरी घेऊन गेलाय. म्हणून तिची चौकशी करायला म्हणून मी फोन केला. तेव्हा हे सगळं गोष्ट वगैरे सुरू झालं. नाही नाही नाही, नो प्रॉब्लेम. आणि मानस, एक गोष्ट लक्षात ठेव, मी काय तुझा दुश्मन नाहीये. ह्या लोकांपासून मला तुला तोडायचंच नाहीये. हे बघ, तुला अजूनही गोष्ट ऐकायची असेल तर ऐक ना. चला निघूया. आई वाट पाहत असेल, हे घरी जाऊन खाऊ. चल निघूया. चल. नानू मामा, हिला घ्या तुम्ही. आणि हिला ओरडा ओरडा, कारण तिनेच बोलावलंय सगळ्यांना वरती. घ्या घ्या घ्या, ओरडा घ्या ना. हो, तुमचे रिपोर्ट्स आलेले आहेत. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे. माझ्या टेबलवरच्या फाईल्स कुठे आहेत? 1 मिनिट. तुम्ही या दुपारी, आपण बोलू. काय झालं? माझ्या टेबलवरच्या फाईल्स मला का सापडत नाहीयेत? मला वाटतं काल वॉर्डबॉयनी त्या फाईल्स तिथून नेल्या होत्या, तू गेल्यानंतर. व्हॉट? मी नसताना एखादा वॉर्डबॉय माझ्या फाईल्सला हात लावूच कसा शकतो सारिका? कारण त्याला निर्मला मॅमनी तसं सांगितलं होतं. काय झालंय? आवाज का वाढला इथे? नाही सर, मी सारिकाला तेच म्हणत होते की निर्मला मावशीकडे दिलेत का फाईल्स? दॅट्स ओके, मी जाऊन घेते, नो प्रॉब्लेम. साक्षी, माझ्या समोर किंवा मी नसताना इथल्या प्रत्येक स्टाफने एकमेकांना समजून घेऊन, मिळून मिसळून असं काम करायचं, ही अपेक्षा आहे. आणि ही प्रत्येक पोस्टची रिक्वायरमेंट आहे. तुझ्या पोस्टची सुद्धा ही गरज आहे. पण विक्रांत सर, मी फक्त माझं काम करत होते ऍक्च्युली. साक्षी, आपण एकत्र फारसं काम केलेलं नाहीये, पण मी जे पाहतोय ऐकतोय त्यावरून मला असं वाटतंय की तू स्वतःला बदलायची गरज आहे. कारण इथला स्टाफ इथे अनेक वर्ष झाली काम करतोय. सो
त्यांच्याकडनं चूक होण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण त्यांना निर्मला मॅमने ट्रेन केलंय. हो 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 काय झालं ईशा? काय झालं रडायला? हा? तुला कुणी ओरडत नाहीये. शांत हो शांत हो. गुड विक्रांत, गुड गर्ल. साक्षी, मी येत असताना तू सारिकावर ओरडलेलं मी पाहिलंय. असं परत होता कामा नये. ओके? विक्रांत, तरी ती नवीन आहे इथे, म्हणजे इथल्या सगळ्या माणसांची अजून तिची ओळख व्हायची आहे पुरेशी, त्यामुळे शी नीड्स सम टाइम, नाही का? हो आत्या, मी काही तिला रागवत नाहीये. मी फक्त जे पाहिलं त्यावरून मला जे वाटलं ते तिला सांगतो. हो, पण ती अतिशय हुशार आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी ॲब्सॉर्ब करायला, इथलं वर्क कल्चर ॲब्सॉर्ब करायला शी नीड्स सम टाइम, आणि मला असं वाटतं शी कॅन डू दॅट. हुशार असणं आणि समजूतदार असणं यात फरक नाहीये का आत्या? आणि हिच्या पोस्टसाठी समजूतदार असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या पोस्टवरच्या व्यक्तीमध्ये जर समजूतदारपणाच नसेल तर ती व्यक्ती त्या पोस्टसाठी बरोबर नाही. सारिका, डॉक्टर विकास आलेत? हो सर. ठीक आहे, त्यांना माझ्या केबिन मध्ये पाठव. ओके. थँक्यू. ईशा बेटा, चला. हा, साक्षी, यू कॅन गो अहेड. चा, तुझ्या कामाला लाग. मी बोलते त्याच्याशी. आणि मग जाऊन कुठे मॅडम मला आय लव्ह यू असं म्हणाल्या. अच्छा. ए ऐका ऐका, सगळ्यांचा एक सेल्फी घेऊया यार. प्लीज एक लगेच. मिनिट हा. अरे ग्रुप थोडा मोठा होतोय रे, सगळेजण येत नाहीत. तुला जमत नाही ते सांग ना. मग तू काढ. अरे एक मिनिट, तुम्ही भांडू नका. मी काढू का सगळ्यांचा फोटो? अरे पण तू हवायस फोटो मध्ये. हा रोहनच काढेल. का मी नकोय का फोटोत? अरे फोटोवरून भांडू नका बघू, मी काढते फोटो. तुमच्या मित्रांमध्ये माझा फोटो काय करायचा आहे दे. हा, चला जरा पुढे ये. ठीक आहे. स्माइल प्लीज. ओके. थँक्यू. ती घे रे. थँक्स काकी. खूप मस्त टेस्टी सूप होतं हा मानसी. थँक्यू. आपण तुझं काय रे ना, तुला काही जमतं की नाही? ए गप्रे, लग्न झालंय माझं. नवऱ्याला कौपाशी ठेवते असं वाटतं का तुला? पण रीना, तुझं बरोबर आहे. सलील लकी आहे आणि मी पण लकी आहे, कारण मानसी सारखी गोड सून मला मिळणार आहे. सून नाही, मैत्रीणच आहे माझी ती. खूप समजूतदार आणि हुशार पण आहे. सगळ्यांशी जमवून घेणारी आहे ती. मी पाहिलं ना मुंबईत, कशाला प्रायोरिटी द्यायची आणि कधी द्यायची हे छान समजतं तिला. आता लग्नापूर्वी सुद्धा ती इथे आली आहे, ती केवळ आमच्या आग्रहाखातर. कारण आमचीच अशी इच्छा होती की लग्नाआधी तिने हे घर बघावं. आणि विशेष म्हणजे तिच्या आजी आजोबांनी सुद्धा परमिशन दिली. आता झालंय ना सगळ्यांचं बोलून, दे म्हणजे त्याला थोडा आराम करू दे. आपण बाहेर जाऊया. तसंही आता कोणी यायचं राहिलेलं नाहीये.